तशी दिवसाची सुरुवात आज जरा सॅडच झाली, कारण रात्रभर अखिलेशला ताप होता आणि सकाळी सकाळी मी त्याला दवाखान्यात घेऊन निघाले. तरी पण सकाळी म्हणत म्हणत 12 वाजले, कारण डॉक्टर नव्हते. मग आता काय, निघालो. आणि आता दवाखान्यात जाताना बघा, हा पेशंट आहे म्हणे आमचा, काल दिवसभर असा पडून होता, रात्रभर पण पडून होता, आणि दवाखान्यात निघाला की असा फ्रेश झाला. मी तर म्हणते काय, नुसतं दवाखान्यात जाऊन एक चक्कर घालून आणली की बरं होईल का काय की. आता परभणीमधले ट्रॅफिक भेटणार नाही, कुठं निघाल्याच्या नंतर असं होतच नाही. इथं आल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांचा वेट करत बसावं लागलं. अर्धा पाऊण तास आम्ही तिथंच बसलो. मग त्यानंतर चेकअप झालं. आता हे आहेत धारासुरकर सर, म्हणजेच जाधव डॉक्टर आहेत, आणि अखिलेशची ट्रीटमेंट त्याचा जन्म झालाय तेव्हापासून त्यांच्याकडेच आहे. त्याच्यामुळे त्याला तिथलाच गुण येतो. नुसतं निहून जरी दाखवलं त्यांच्यापाशी की त्याला गुण येतो आणि तो बरा होतो. दुसरीकडे कितीही दाखवा, आम्हाला फरकच पडत नाही. मग आता निघालोत घरी. आता घरी जाताना लगेच दीदीचा फोन आला, म्हणे आबा आलेत. मग तिथं गेलो, थोड्या वेळ बसलोत. आबा म्हणजे माझे वडील आहेत, आणि हे माझ्या बहिणीचं घर आहे. जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासाठी. इथे थोड्या वेळ बसल्याच्या नंतर घरी तर जाण्याची इच्छाच होत नाहीये, कारण घरामध्ये एवढा राडा पसारा आहे ह्या फर्निचरचा, आणि धूळ तर इतकी आहे की आता तुम्हाला मी सांगू कशी आणि दाखवू कशी, याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या घरामध्ये धूळ किती असेल. हे किचन वाट्यावरती मी नाव काढलेलं आहे श्री. आणि काही नाही, दिवसाचं रुटीन असंच चालू आहे. चहा करा देत राहा, चहा करा देत राहा, धूळ साफ करत राहा, आणि दिवस सध्या असे जात आहेत. चला जाऊ द्या, एक त्यातून चांगलं काम होते, त्याच्यामुळे समाधान पण आहे, उत्सुकता आहे. घर कसं, म्हणजे घर म्हणण्यापेक्षा किचन कसं दिसणार आहे, कारण किचनचं फर्निचर आहे. लवकरच दाखवील एक लॉंग व्हिडिओ. तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.